चला स्पीडअप करा, सामना सुरू करा। पुन्हा एकदा सर्वांचं आपण स्वागत करूया। काय मॅच आपण पाहिली, अप्रतिम सामना आपण पाहिला सर्वांनी। 35 धावसंख्येवर थांबवलं होतं 36चं टार्गेट, आणि त्यानंतर मात्र जी गोलंदाजीसाठी ओळखले जाणारा संघ दुंद्रे संघ, आणि त्या संघाची अगदी कलात्मक गोलंदाजी मैदानामध्ये तुम्ही पाहिली आणि सामना जिंकला। मॅच स्टार्ट होतीये। खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगला तुम्ही पाहताय, एका हाताने चेंडूला अडवलं जात आहे। फ्रेश सामना तुम्ही पाहू शकाल। पहिल्या फेरीचा तिसरा, अगदी एका बाजूला टीम तुम्ही पाहताय चिपलाई 11 चिपले संघ आणि त्यांच्या बरोबरीनं जय हनुमान बोनशे संघ। दोनही संघ अगदी जवळची गावं आहेत आणि त्या दोन संघांचा सामना या स्पर्धेमध्ये। इथून मात्र उंचावरून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल। चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये। निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। धाव संख्या टोटल अगदी 2 चेंडू संपले आणि 1 धाव तुम्हाला पाहायला मिळत आहे। बॉलिंग मार्कवर सागरला आपण पाहू शकाल। सलामीची जोडी मयूर फडके आणि कैलास फडके यांना आपण पाहताय। जवळची गावं अगदी त्या अनुषंगानं बरेचसे प्रेक्षक। इथून मात्र लाजवाब स्ट्रोक, काय फटका आहे बघा। फटकामध्ये दमखम आहे, उंची जास्त, लांबी सुद्धा तेवढीच आहे, ताकदीनिशी खेळलाय आणि चेंडूला मात्र सरळ भिरकावतोय। फलंदाज होते या वेळेला मयूरच्या बॅट मधून आलाय हा दमदार फटका। 6 धावा षटकार। परंतु इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी पाहायला मिळते, फटकेबाजी पाहायला मिळत आहे। थंडी सुद्धा तेवढीच आहे आणि फटकेबाजी सुद्धा। फलंदाज मयूरच्या बॅट मधून आलाय, आणखी एक चौकार। चौकाराच्या साह्याने धावसंख्या टोटल 11 धावा। चांगली फलंदाजी, फुटवरचा वापर या वेळेला स्टेप आउट झाले होते, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र अगदी खोलवर टप्प्याचा इथे पाहायला मिळाला। खोलामध्ये चेंडू होता आणि त्याला सन्मान दिलाय, आणि त्यानंतर मात्र अगदी रन्स घेण्याचा प्रयत्न नाहीये। डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळत आहे। सागर म्हात्रे गोलंदाज पहिले षटक हाताळतोय पॉवर प्लेचा P1चा सामना 5 षटकांचा, आणि त्यामध्ये मग टोटल धावसंख्या अद्यापपर्यंत 11 धावा। हा फटका सुद्धा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहता डीप स्क्वेअर लेगला येतोय। क्षेत्ररक्षक बॅकअप देतोय। सीमेरेषेलगत प्रतीकला आपण पाहू शकाल। एक सिंगल मिळेल मयूरला, आणि बॅटिंग करणारा टीम आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना बोनशेट टीमला बॅटिंग करताना आपण पाहू शकाल। आणि धावसंख्या 1 षटकाचा खेळ संपलाय आणि सागरचं षटक संपलं पहिलं। टीमची धावसंख्या 12 धावा धावफलकावर। कडून प्रतीक पाटीलला आपण पाहू शकाल। दुसरं षटक पॉवर प्ले 2
मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आणि समोर त्याच्या पुन्हा एकदा ज्या खेळाडूंना अगदी चांगला खेळ केला पहिल्या षटकामध्ये, एक षटकार एक चौकार आपण त्याच्या बॅट मधून पाहिलाय. 11 धावसंख्यावर वैयक्तिक खेळतोय तो मयूर फडके. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडला कैलासला आपण पाहताय, एक धाव काढून नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय. आणि अनिकेत प्रतीक पाटील हा गोलंदाज. पंच आपण पाहताय द्वारकानाजी चोरगे सर मेन पंच, स्क्वेअर लेग पंच आपण पाहू शकाल विनोदजी पाटे सर, दोन पंचांना आपण पाहू शकाल. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून जे घर बसला प्रेक्षक जोडले त्यांचं आपण करूया स्वागत. खूप चांगली स्पर्धा, अगदी चांगलं आयोजन नियोजन, पहिलं वर्ष आणि या पहिल्या वर्षामध्ये दिमागदार पद्धतीने केलेले आयोजन आयोजकांच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ अंबिवली आणि त्यांची स्पर्धा. इथून मात्र हा सुद्धा फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, फुल सक्सेसफुल करतोय आणि चेंडू मात्र सरळ या वेळेला अगदी ऑन साइडला. आणि तुम्ही पाहू शकाल येतो काऊ कॉर्नरच्या वरतून आलेला हा मॅक्सिमम लॉंग हिट 6 षटकार. धावफलकावर अद्यापर्यंत तुम्ही पाहू शकाल ती म्हणजे 12 धावा, तुम्हाला अगदी 18 धावा पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 12, त्यानंतर आलेला षटकार प्रतीक पाटील आणि त्याच्यावर गोलंदाजावर आक्षेप घेतलाय बघा. अगदी तिसऱ्या पंचांचं काम केलं जाईल. ऑन स्क्रीन आयोजक पाहू शकतील. इथून मात्र काय फटका आहे बघा, मनगडी ताकदीचा फटका, क्लासिकल स्ट्रोक. आपल्यामधील गुणकौशल्य, आपल्यामधील क्लास जो आहे तो इथे मैदानामध्ये दाखवत असताना, सिद्ध करताना मयूर फडके अगदी शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला हा येतोय यूज आणि मॅक्सिमम 6 षटकार. काजल 11 जीकेसी धुंद्रे संघ आपण जायचं नाही कुठेही, कारण सुपर 6 साठी एक संघ आपण क्वालिफाय करणार आहोत. त्यासाठी आपल्याला शेवटपर्यंत थांबायचं आहे. धुंद्रे संघ आपण जाऊ नका. इथून मात्र आपण पाहू शकाल अलॉंग द कार्पेट इथं खेळतोय, परंतु त्यानंतर मात्र आपण पाहिलं असेल अगदी उंच उडाला चेंडू, त्यानंतर मात्र फेकी आणि एक सिंगल मात्र मयूरनं प्राप्त केली. अगदी खराब चेंडूवर प्रहार करताना पण त्याला पाहिलं, चांगल्या चेंडूला सन्मान देताना पण पाहिलं एक सिंगल. आणि हे चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे, कारण सिंगल डबलला सुद्धा महत्व देणं महत्वाचं आहे. अगदी ती धाव सुद्धा तितकीच महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये एक एक धावीचं महत्व अगदी सर्व खेळाडूंना माहिती आहे. आणि धावसंख्या टोटल 25 धावा असताना हा येतोय फलंदाज कैलास फडकेच्या बॅट मधून आलाय. टीम बोनशेस साठी येतोय हा चौकार. अगदी मुठभर माऊल्यांच्या बरोबरीनं निर्माण केलेलं स्वराज्य आपण पाहिलं. प्रत्येक माऊल्याने दिलेली कामगिरी त्या स्वराज्यासाठी खूप चांगली राहिली आणि तो भगवा मात्र प्रत्येक गडावर फडकताना आपण पाहिला. इथून मात्र आणखी एक फटका चांगला पाहायला मिळतोय, गॅप मध्ये फटका इथून खेळतोय आणि हा सुद्धा आलाय अगदी लॉंगॉनच्या दिशेने येतोय. पंचांचा इशारा, कैलासच्या बॅट मधून आलाय चौकार आणि त्यानंतर आलेला हा षटकार.
षटकाराला चांगली धावसंख्या. षटकार चौकऱ्यांची भाषा मात्र मैदानाच्या आतमध्ये बोलताना तुम्ही पाहू शकाल. अगदी खूप महागडे षटक प्रतीक पाटीलचं सध्याच्या घडीला मी म्हणेन टीम चिपले संघासाठी राहिलाय. टोटल त्यानं खर्च केल्या 23 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 सागरच्या, दुसऱ्या षटकामध्ये प्रतीकच्या 23 आणि अशा टोटल जमतायत त्या म्हणजे आपण पाहू शकाल 35 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17.50च्या सरासरीने जमवल्या त्या 200 टीमनं अद्यापर्यंत 35. त्यामध्ये मयूर फडकेचा आणि कैलासचं अगदी भागीदारी आणि एक चांगली धावसंख्या सध्याच्या घडीला या मॅच मध्ये. धुंद्रे संघ आपण थांबायचा आहे. अगदी सुपर 6 साठी एक टीम आपण पुढे नेणार आहोत. अगदी 26 जानेवारी त्या रात्रीमध्ये, मग संडे फंडे मध्ये अगदी तुम्हाला शेवटची रात्र अंतिम मेगा फायनल पाहायला मिळेल आणि मग खूप चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेचा अगदी अंतिम रात्र. त्यासाठी आपण थांबायचंय बघा. गोलंदाज येतोय अक्षय महाद्रे. षटक क्रमांक 3, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक घेऊन अंबिवली गावाच्या एंडकडून बॉलिंग करताना अगदी स्क्रीनच्या बाजूने तुम्ही पाहू शकाल. आणि समोर मात्र मयूर फडके ज्यानं 3 षटकार लगावलेत आपल्या इनिंग मध्ये. हा चेंडू अगदी आपण पाहताय अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहताय. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळत नाहीये. चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली अक्षय म्हात्रेच्या माध्यमातून आणि हा चेंडू मात्र आलाय निर्धाव आणि डॉट. पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग साठी. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने खेळतोय. दुसरीचा प्रयत्न सरसावलेत बघा. अगदी आपण पाहू शकाल मिसअंडरस्टँडिंग. प्रथमतः आपण पाहिलं तर कैलास आले होते. त्यानंतर जसा चेंडू कलेक्शन झाला नाही बाजूला निघाला तसा मयूर निघाला. परंतु पुन्हा एकदा अगदी संयम दाखवले दोघांनी आणि त्यानंतर पुन्हा एकदा टॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही खेळाडू सुरक्षित. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 36 ऑन स्कोर कार्डवर तुम्ही धावसंख्या पाहू शकाल. एक चांगली धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय. टोटल किती धावा जमवणी कितीचं टार्गेट असेल हे सुद्धा पाहिलं जाईल आणि मग धावसंख्या 36 रन्स स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. अगदी रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य अगदी आपण पाहता आमचे विगरचे दीपकजी फडके सर आणि त्यांचा संघ सुद्धा तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. अगदी खूप चांगले समालोचक त्यांचं आपण करूया स्वागत. बॉलिंग मार्कवर गोलंदाज. इथून मात्र शॉर्ट कव्हर मधून एक्स्ट्रा कव्हरला खेळतोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. थोडासा फंबल होतोय. चेंडूला अगदी फील्ड करत असताना आपण पाहू शकाल 2 धावा इथून मात्र मयूर आणि कैलास पूर्ण करतायत आणि या 2च्या मदतीने धावसंख्या टोटल धावफलकावर वाढतील. 38 धावा तुम्हाला पाहायला मिळते. 38 रन स्कोर कार्डवर जोडताना तुम्ही पाहताय. एक चांगली धावसंख्या. या षटकामध्ये थोडंसं अंकुश लावलं जात आहे अक्षयच्या माध्यमातून. इथून मात्र आपण पाहू शकाल लॉंग स्टॉपला चेंडू झालाय फरार. पंचांचा इशारा नो आणि त्यानंतर त्याच्यावर अगदी मागच्या बाजूने वेगानं आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याचा फायदा 1+4 मिळतील नशिबाच्या. अगदी बोनस स्वरूपामध्ये 5. टीम बोनशेस संघाला या 5 धावा. त्रेचाळीस धावा लागतायत. अगदी पुन्हा एकदा आपण पाहू शकाल पंचांचा इशारा. आणखी एक नो चेंडू पाहायला मिळतोय. अगदी मागचा चेंडू भीमर पाहिला फ्री हिट होता. त्यानंतर पुन्हा एकदा आलेला हा भीमर चेंडू आणि 2 चेंडू नो टाकले आणि त्यानंतर आता मात्र गोलंदाज तुम्हाला अगदी त्याच्या जागी दुसरा गोलंदाज पाहायला मिळेल. हे नियम आहे क्रिकेट मधील. बऱ्याचशा गोष्टी आहेत बरेचसे नियम आहेत ते तुम्हाला घालून दिले. त्यानंतर नियमावलीनं अगदी तुम्हाला चालणं क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. परंतु इथून मात्र झाली चुकी अक्षयची.
2 बिमार आले आणि त्यानंतर आता कुणाला प्राचारण केले जाईल, त्याच्या जागेवर कोणता नवीन गोलंदाज असेल, विचार करण्यास भाग पडले जात आहे, विचार केला जातोय आणि विचार करूनही आता मात्र कोणता गोलंदाज, कारण कर्णधाराला आता प्रश्न पडलाय. धावसंख्या सुद्धा डोईजड झाले, धावसंख्या सुद्धा अद्यापर्यंत खूप सारी जमली आहे. टोटल 44 डबल 4 ऑन स्कोर कार्डवर अद्याप एकही कडे गमावलं नाहीये. ही मी म्हणेन बोनशे संघाची जेमेची बाजू आहे. एखादा ब्रेकथ्रू मिळून देणं, एखादी विकेट काढणं, मग दोघांपैकी एकाला अगदी बाद करणं महत्वाचं आहे. चला स्पीडअप करा, नवीन गोलंदाज आपण लगेच सज्ज करा आणि सामना सुरू करायचा. गोलंदाज चला आपण नवीन गोलंदाज लगेच सज्ज करा. 12 वाजून गेलेत. अगदी खूप सारे बॅनर्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सर्व आयोजक असतील ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आपलं योगदान दिलंय, मग आयोजकांसाठी सहकार्य केलंय, त्या सर्वांचं आपण करूया पुन्हा एकदा स्वागत. आमच्या मुख्य व्यासपीठावर सर्व आयोजक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आयोजन कमिटी आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. चांगली स्पर्धा, या विभागातील आणखी एक दमदार स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येताना. फ्रीटचा चेंडू पुढचा तुम्हाला पाहायला मिळेल आणि मग त्या चेंडूवर तुम्ही काही चेंजेस करू शकत नाहीये, हे सुद्धा नियम आहे. अगदी फिल्डिंग डिपार्टमेंट तुमचं जे असेल तेच तुम्हाला तिथे ठेवावं लागेल. आणि मग आता पुन्हा एकदा नवीन गोलंदाज येतोय अथर्व. त्याचा हा चेंडू टाकत असताना पहिला 9 चेंडू पंचांचा इशारा, अगदी विनोदजी पाटील सरांचा इशारा आलाय. हा चेंडू 9. अगदी आपण पाहू शकाल जी लाईन तुम्ही पाहता टॉपिंग क्रीज, वंतरडा नियम आपण पाहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट, ग्रामीण मध्ये सुद्धा तोच आपण पाहताय. आणि त्यानंतर मात्र हा आलाय 9 चेंडू लाईनच्या पुढे गेले आणि त्यानंतर 9 फ्रीटचा चेंडू पुढचा. या चेंडूवर टोटल आल्या 2 धावा. 1+1 अशा 2 आल्या धावा संख्या टोटल. इथून मात्र मागच्या दिशेला हा चेंडू आपण पाहत आहे. क्षेत्ररक्षक सरसावतोय, परंतु चेंडू मात्र ब्लॅक स्क्रीनवर जाऊन आदळलाय आणि मयूरच्या बॅट मधून आलाय. बोनशे टीम साठी आणखी 4 धावा चौकार. धावफलकावर जोडलंय. 50 रन्स कंप्लीट होतीये. टीम जे हनुमान बोनशे संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि मग एक चांगली धावसंख्या सध्याच्या घडीला मी म्हणेन बऱ्याचशा चुका आणि त्या चुकांनंतर झालेल्या या धावा आपण पाहत आहे. आणि त्यानंतर बॅटिंग मध्ये सुद्धा धावा जमवताना आपण पाहिलाय. झेलची संधी रोहितला. गुड कॅच, अगदी गुड कॅच मी म्हणेन. आय विल टेक. रनिंग झेल टिपलाय, सीमे रेषे लगत होता अगदी मंचाच्या जवळ, वेगानं पुढे गेले आणि झेल कॅरी केलाय. आणि त्यानंतर चेंडू पुन्हा एकदा लगेच फेकला मैदानाच्या आतमध्ये आणि योग्य पद्धतीने झेल टिपलाय. आणि इथून मात्र जी विस्फोटक इनिंग होती मैदानाच्या आतमध्ये,
तो मात्र मयूर फडके, त्याचं वादळ थांबलंय आणि त्याला लागते परतावं. इथून मात्र मिळालाय हा धक्का क्रमांक आपण पाहू शकाल. पहिला टीम जय हनुमान बोंचेस संघाला. कोणतीच धावा, षटकार चौकार, चांगली बॅटिंग आणि तो परतलाय. त्याच्या जागेवर आलेला नवीन खेळाडू आपण पाहू शकाल. दिनेशला आपण पाहत आहे आणि दिनेशचा काय फटका आहे बघा. जसं काय डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय आणि त्यानंतर मात्र चेंडूला प्रॉपर घेतलं बॅटवर आणि आउट ऑफ दी पार्क फेकून दिलाय उंच आणि लांब असा हा षटकार. अग्री कोल्यांची एकविरामा आहे. अगदी पूजेचा अग्रगण्य मान जर आपण पाहिला तर आपल्या कोली बांधवांना अगदी प्रत्येक वर्षी प्रत्येक तालुक्याचा मान आपण पाहत असतो. पनवेलचा सुद्धा आपण पाहिला आणि असे सर्व कुली बांधव आणि त्यांच्यावर असणारा आशीर्वाद. एकविरा मातेचा धावा संख्या टोटल 56 धावा. अब तक 56. अगदी एक गडी गमावलाय आणि 56 धावा टीम बॅटिंग करताना बोंचेस संघाची धावसंख्या चिपळे संघाच्या समोर. कैलास आणि दिनेश ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. एक चेंडू खेळाचा खेळ केला दिनेशनं. लांब लचक षटकार आपण पाहिला. अगदी षटकार चौकारांची अतिशबाजी आपण पाहत आहे. पहिल्या मॅच पासून खूप चांगले खेळ सर्व संघांचा आपण पाहत आहे आणि मग आता 3 षटकं संपली. 4 षटकं संपली, 3 षटकं संपली आणि धावसंख्या टोटल 56 पाहायला मिळतील. अगदी 2 गोलंदाजांनी 1 षटक टाकलं. त्यानंतर सागर आणि मग प्रतीकला आपण पाहिलं आणि आता मात्र नवीन गोलंदाज येतो 4थं षटक घेऊन. सागर मात्र ज्यानं पहिलं षटक हाताळलं होता तो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वैयक्तिक 2रं षटक आहे. कमबॅक करावं लागेल, विकेट्स काढाव्या लागतील, फलंदाजांना बाद करावं लागेल, धावा रोखाव्या लागतील, अंकुश लावावा लागेल, काहीतरी वेगळं अगदी तुम्हाला मैदानाच्या मध्ये करावं लागेल. इथून मात्र संधी आहे. संधी एकच वेळ येते, त्या संधीला आपल्या बाजूने झुकवणं हे खूप महत्वाचं. कारण आयुष्यामध्ये अगदी जीवन जगताना असं जीवन जगावं की जितक्या उंचीवर जाल आणि त्या उंचीवरून खाली येताना तुमच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट आवाज झाला पाहिजे. अगदी मग तेच काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आज इतकी वर्ष उलटली आणि त्यानंतर आपण त्यांची गुणगाथा गातोय, अगदी त्यांची ख्याती गातोय आणि त्यांचा आजही आपण सन्मान आणि सोहळा मात्र अगदी आपण करतोय. कारण त्यांचं काम पारदर्शक होतं, अगदी कार्य खूप चांगलं होतं आणि ते कार्य मात्र त्यांनी केलं अगदी स्वराज्यासाठी. धावसंख्या टोटल 56. 57 तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवर येतोय फलंदाज दिनेश, ज्याने 1 षटकार मारलाय. दिनेशला आपण पाहू शकाल. हा चेंडू आपण पाहत आहे आणि डॉट चेंडू काढण्यामध्ये यश आलंय गोलंदाज सागरला आणि इथून मात्र एक कमबॅक करणं महत्वाचं आहे. जितकं कमबॅक करता येईल. जोरदार अपील पाहायला मिळतं लेग बिफोर द विकेटचं, परंतु पंच सांगत आहेत चेंडू अगदी उंच होता, यष्ट्यांच्या वरून जाणारा, मिस होत नव्हता. त्यानंतर लेगबायची धाव मात्र इथून कन्वर्ट झाली आणि या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर टोटल आता जोडतील 58 धावा. 58 रन्स स्कोर कार्डवर तुम्ही पाहताय. धावसंख्या जोडली आहे. जोरदार
जोरदार आणि जोरदार आवाज पाहायला मिळतो बघा. अगदी मागच्या 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर बोनशेट टीमचा आवाज ऐकायला मिळाला पाठीराख्यांचा. जसे डॉट चेंडू यायला लागले सागरच्या माध्यमातून तसा आवाज अगदी चिपले संघाचा पाठीराख्यांचा पाहायला मिळतोय. हे क्रिकेट आहे, हे गावासाठी अगदी सर्वांचं योगदान. इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी अलॉंग द कार्पेट खेळतोय क्षेत्ररक्षक. वेगानं दुसरीचा प्रयत्न, धोका निर्माण होईल का? परंतु वेगानं अगदी सुरक्षित पोहोचलेत. कलेक्ट करता आलं नाहीये. 2 धावा आल्या. 2च्या मदतीनं धावा संख्या 60 धावा कंप्लीट. खूप चांगली गोलंदाजी सागर मात्रेची राहिली बघा. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या आपण पाहिलं तर 12 धावा खर्च केल्या. आता मात्र चौथं षटक त्याने हाताळलं आणि त्यामध्ये फक्त खर्च केल्या 4च धावा. हे कमबॅक आहे मित्रांनो आणि ते कमबॅक करून दिले चिपले टीमला. त्यांना माहिती होतं की आपल्या या षटकामध्ये धावा जितक्या कमी खर्च होतील तितकं आव्हान पुढे जाऊन जड होण्यापेक्षा कमी राहणार आहे आणि त्या 4 धावा खर्च झाल्या. 2 षटकं त्यानं संपली. टोटल 16 धावा त्यानं खर्च केल्या. सागर मात्रेचं राहिलेले 2 षटक खूप चांगले राहिले परंतु 4 षटकं संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल रन स्कोर कार्डवर 15.00च्या सरासरीनं 60 लॉस ऑफ 1 विकेट टीम. बॅटिंग करताना जय हनुमान बोनशेत संघ अगेन्स्ट चिपला 11 चिपले टीमच्या समोर खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर बघा आमची समीरजी कुठले साहेब असतील यांचं इथे शुभागमन झालंय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला जी नेटची सुविधा आहे ती आम्हाला पुरस्कृत केली आहे. दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पहिला चेंडू आपण पाहताय अंतिम षटकामधील स्लॉगावरच्या आणि त्या पहिल्याच चेंडूवर मात्र अगदी चेंडूला अडवलं गेलंय. स्वतः चेंडू घेऊन गेले स्टंप पर्यंत आणि तिथून मात्र रनआउटची विकेट. आणखी एक धक्का. दुसरा फलंदाज बाद झालाय तो बोनशेट टीमचा फलंदाज कैलास. बॅक टू द डगआउट. सिक्स्टी 66 धावा पाठीराखे आहेत. अगदी ते आनंद साजरा करणार त्यात शंकाच नाहीये. इथून मात्र पंचांचा इशारा बघा. अवांतर चेंडू वाईड आलाय. वाईड न धावा संख्या जोडली जाईल. एक टोटल 67 धावा. अगदी भलं मोठं टार्गेट सध्याच्या घडीला मी म्हणेन जमवलंय. चांगली धावा संख्या आता मात्र जमवत असताना आपण पाहत आहे. डॉट चेंडू जसा येतोय तसा आवाज वाढताना पाहायला मिळतोय. अवांतराला त्यावेळेला आवाज कमी पाहायला मिळाला. गोलंदाज सज्ज. हा चेंडू आपण पाहू शकाल
प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार मारणं हे क्रिकेट नव्हे, अगदी एखाद्या चेंडूवर सिंगल डबल काढणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. समोरच्या फलंदाजावर विश्वास दाखवणं सुद्धा महत्वाचं आहे. हे क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय आणि ते करणं आणि ते करावं लागेल. धावसंख्या स्थिर. इथून मात्र अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी पुन्हा एकदा लेग बायची धाव पाहायला मिळाली. एकदा वाली एकच्या मदतीनं धावसंख्या टोटल जोडली ती 68 धावा. 5 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित शेवटचा एक चेंडू या स्लॉगॉरच्या षटकामधील अंतिम चेंडू. धावसंख्या 68. शेवट कसा असेल, किती धावा जमतायत, किती धावा येत आहेत आणि टार्गेट कितीचं सेट केलं जात आहे, आव्हान किती दिलं जाईल. शेवटचा चेंडू. अगदी पाहिलं ना स्वप्नील, जसं मग जो सागर आला तिथपासून आवाज जो वाढला ना, त्या 2 षटकांमध्ये धावा कमी खर्च झाल्या आणि याचं श्रेय पाठीराख्यांना आहे. कारण त्यांनी बघा अगदी मनोबल वाढवले त्या खेळाडूंचं, चांगली गोलंदाजी करावी यासाठी त्यांनी दिलेलं ते पाठबळ आहे. आणि इथून मात्र 5 षटकांचा खेळ संपला, पूर्वार्ध पूर्ण झालाय आणि पहिल्या इनिंग मध्ये टोटल अगदी जय हनुमान बोनशे टीमने जमवल्या धावसंख्या 68 धावा. आणि येणाऱ्या पुढच्या 5 षटकांमध्ये उत्तरार्धामध्ये सेकंड इनिंग मध्ये करायच्या ते चिपलाई 11 चिपले संघाला 69 धावा. येणारी 5 षटक 30 चेंडू आणि 69चं टार्गेट आहे. अगदी भलं मोठं टार्गेट आणि ते टार्गेट चेस केलं जाईल, धावा जमवले जातील, डिपेंड होतील आणि मग तुम्हाला पाहायला मिळेल. आपण कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा आई गावदेवी चषक आंबिवली 2025 ची स्पर्धा. थँक्यू व्हेरी मच. टॉस केलं जाईल साई स्टार विगर आणि आपण करतोय सँडी 11 आंबिवली आणि साई स्टार विगर. नाना पाटील यांना मी विनंती करू, आपण टॉस करा. टॉस केला जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय साई स्टार विगर आणि सँडी 11 आंबिवली या 2 संघामध्ये. टॉस केला जाईल. टॉस खरं तर केला जाईल. सँडी 11 आंबिवली आणि त्यांच्यावर खेळणारा साई स्टार विगर निलेश गाताडे यांचा संघ असेल. दुसऱ्या बाजूला सचिन फडके, आमच्या दीपकभाई फडके यांचा संघ. टॉस जिंकलाय आंबिवली संघ, टॉस जिंकलाय. निर्णय क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. एकूण 69 धावांचं लक्ष असेल 30 चेंडूमध्ये. चिपल्या विपक्ष जय हनुमान बोनशेत असा सामना आपण पाहू शकाल. पहिल्या सत्रामध्ये आपण खरं तर पाहिली होती फलंदाजी बोनशेत संघाची, जिथे 68 धावा खरं तर शेकोटी कोणी पेटवली असेल तर ते भिजवायचे आहे. दोन सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत आपण पाहिले चिपल्या टीमचे.
सागर म्हात्रे आणि अजित ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 69 धावांचं खरं तर लक्ष्य पार करायचं आहे. 69 धावा खूप सारी मान्यवर आपण पाहतोय. या सर्वांचं आपण करूया स्वागत. क्रिकेट प्रेमींचं सुद्धा आपण करूया स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ आंबिवली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी चषक 2025 ही स्पर्धा वर्ष पहिलं असेल आणि आज तिसरी रात्र या स्पर्धेची. गोलंदाजीच्या मार्कवर योगीराज फडकेला आपण पाहू शकाल, जिथे पहिले षटक फेकण्यासाठी तैनात असेल. सँडी 11 आंबिवली संघ आपण पाहतोय आमच्या ऑन स्क्रीनवर. साई स्टार विगर संघ त्यासमोर फाईट करेल नेक्स्ट मॅच. 69 धावांचं भलं मोठं लक्ष असेल 5 षटकामध्ये. चांगला फटका बॅटच्या मधोमध आला आणि या हवेमध्ये चेंडू आहे आणि कॉलिंग खराब आहे. 2 धावा सहज पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 3 धावा पूर्ण. खरं तर कॉलिंग करणं खूप महत्वाची गोष्ट होती आणि त्या ठिकाणी गोलंदाजानं चांगला प्रयत्न दाखवला होता. तिथे मिडॉनला क्षेत्ररक्षक मयूर फडके होते. मयूर फडके कॉल देणं गरजेचं होतं. कदाचित हा झेल पकडता आला असा. तीन धावा आपण पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खरं तर अजितनं स्वतःसाठी जागा बनवली होती. ऑन साईडला शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट आणि चेंडूचा खरं तर संपर्क होत नाही. डॉट चेंडू आपण पाहिला. योगीराज फडके गोलंदाजीच्या मार्कवर. खरं तर चांगला फटका आपण पाहिला. मॅचची टॉपेज घेऊन त्या ठिकाणी गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. शॉट थर्डमॅनला हा चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल धाव मिळेल. एका धावेनं बोन खरं तर चिपळे संघ जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवर. 4 धावा. खरं तर 69 धावांचं भलं मोठं टार्गेट तुम्हाला चेस करायचं आहे. आडव्या बॅटनं ऑन साईडला सर्कल खरं तर भेटता आलं नाही. या मैदानामध्ये सध्या चित्र आपण पाहतोय. चेंडू पकडला जातोय की फुटबॉल खेळला जातोय हे सुद्धा आपण चित्र पाहू शकाल. एकूण 6 धावा धावफलकावर आपण पाहतोय. मोठे फटके खेळावे लागतील. इथून आक्रमण चढवावं लागेल. चिपले आणि यजमान भोंशेत या दोन संघामध्ये फाईट. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. लांब त्या ठिकाणी चेस करावी लागली क्षेत्ररक्षकाला आणि अखेरता नोमॅन्स लँडला हा चेंडू पडला. कारण मिडॉनला कोणीही क्षेत्ररक्षक नव्हता. जर का मिडॉनला क्षेत्ररक्षक असता तर हा झेल सोपा झाला असता. कारण खूप दूरवर डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता आणि इथे मिळतील 2 धावा. आणि हा फटका चांगला आहे. डीप लॉंग ऑफला चेंडू जाईल सीमा पार. 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीनं षटक होई समाप्त. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली चिपळे संघ बिनगडी बाद असताना 12 या
जय पाटील सुद्धा असतील या टीम मध्ये. येस, प्लेइंग 11 मध्ये आहेत, वजनदार क्षेत्ररक्षक आहेत. त्यांना पवा पण शुभेच्छा देऊया. आणि जर जय पाटील यांना झेल पकडला तर स्वप्नील पाटील पहिले षटक समाप्त झालं. 12 धावा धपालकर. षटक क्रमांक दुसरं कैलास आलाय. आणि हा डॉट चेंडू. प्रेशर पूर्णपणे आपण पाहतोय. खरं तर चिपले संघावर पाहायला गेलं तर इथून संघर्ष करत असताना चिपले संघ एका धावेसाठी संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी करताना बोनशे संघाला आपण पाहतोय. खरं तर आता बोनशे संघाचे पाठीराखे आपण पाहू शकाल. जशा एखादा मोठा फटका येईल तसा खरं तर पाठीराख्यामध्ये उत्साह पाहायला मिळेल. आणि एखादा विकेट आला तर हो, आता चांगली गोलंदाजी. नाईस, व्हेरी गुड बॉलिंग. आणि फलंदाज झालाय बाद. यष्टा वाकवल्यात. त्रिपलाचित बाद झालाय. आणि धक्का क्रमांक पहिला लागेल. अजित बॅक टू द पवेलियन. आणि तो अनुभव खरं तर पणाला लाभावा लागेल आता मैदानाच्या आतमध्ये. खरं तर चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांना केली. पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी कैलासची आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्या मात्र बॅटचा तडाखा दाखवतोय. चेंडू जाईल सीमा बार, आउट ऑफ द बार. 6 धावा षटकार. थँक्यू व्हेरी मच. फलंदाज आपण पाहिला जिथे प्रतीक पाटील बाहुबली फलंदाज ज्याच्या बॅट मधून हा षटकार आपण पाहिला आहे. आणि हा चेंडू टोलवलाय. एक फटका आपण पाहिला लॉंगॉनच्या डोक्यावरून आणि दुसरा फटका नजगत बरा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या सीमारेच्या पलीकडे प्रतीकच्या बॅट मधून निघतोय हा खणखणीचा. थँक्यू व्हेरी मच. खरं तर चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवर आपण पेले. त्यानंतर जसा प्रतीक पाटील मैदानामध्ये आला आक्रमण त्यानं केले. आपली ताकद दाखवली. आपली हुकूमत त्यानं 2 चेंडूवर दाखवले. पुन्हा एकदा मोठा फटका बॅटच्या मधोमध आलाय. टायमिंग झालं नाही आहे आणि मयूर फडके त्या ठिकाणी तैनात. आणि हा झेल टिपलाय. खरं तर धक्का लागेल आनंद किती असताना विशाल शेलके असेल, आमचे रोहित पाटील असेल, त्यानंतर प्रशांत भोईर यांना आपण सुद्धा पाहू शका. श्री साई टेलिकॉम चे सर्वा आणि बापदेव टीमचे स्पॉन्सर. खरं तर आपल्या मराठी माणसाच्या हक्काचं दुकान श्री साई टेलिकॉम आपण पाहतोय.
कुठल्याही प्रकारचा मोबाईल तुम्हाला हवा असेल तर आमच्या प्रशांतभाई भोईर यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करा. खूप चांगलं योगदान त्यांचं सुद्धा या स्पर्धेला बापदेव ग्रुपचं सुद्धा योगदान लाभलंय. जाऊया मैदानामध्ये जिथे विकेट आली आहे या षटकामध्ये दुसरा धक्का खरं तर मिळाला. एकूण धावसंख्या 22. 2 सफलता कैलास फडकेच्या नावावर या षटकामध्ये. हा फटका खोदून काढण्याचा प्रयत्न ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज चांगलं तालमेल चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. 2 षटक समाप्त झालेत. खरं तर 69 धावांचं लक्ष आपण पाहिलं होतं आणि धावसंख्या जाऊन पोहोचलाय 24 या धावसंख्येवर. क्षेत्ररक्षकाला माहित होतं मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपण पाहिला. पुन्हा एकदा मोठा फटका आता सोडणार नाही आहे आणि आता पकडला झेल आणि सागर मात्रेचा संपुष्टात आणलाय खेळ. त्याच्याच वाट्याला येतात ज्याच्यामध्ये ती पेलण्याची ताकद असते. हा फटका आपण पाहिला पॉइंटच्या डोक्यावरून वीरेंद्र सेहवाग स्टाईल हा फटका आपण पाहतोय. खरं डीप
पॉइंट आणि कव्हरला कोणीही क्षेत्ररक्षक नव्हता आणि अ, 32 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. खरं तर 69 धावांचं लक्ष चेस करत असताना 15 चेंडू आणि 36 धावांची गरज. 15 चेंडूमध्ये खरं तर 32 धावा बनवल्यात. फलंदाजी करत असताना चिपळे संघानं 15 मध्ये बनवायचे आहेत 37 धावा. आडव्या बॅटनं हा फटका आपण पाहिला. शॉर्ट सिलेक्शन सुद्धा केले होतं या फलंदाजानं. खरं तर आपण पाहिलं मिड विकेटला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू पडल्यानंतर थोडा उचली घेतला आणि डॉट चेंडूची सांगता. आणि हा चेंडू फिरून गेलाय फाईन लेग कडे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे. गोळीच्या वेगानं चेंडू निघून जाईल. सीमा बार 4 धावा चौकार. थँक्यू. पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फक्त एकच धाव मिळेल. एका धावेनं 37 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय धावफलक. 37 धावा आपण पाहतो. करतो 12 चेंडू आणि 32 धावांची अद्याप गरज. 3 षटक इथे समाप्त झालेत. 12 चेंडू मध्ये बनवायचे चिपले संघाला 32 धावा. मध्ये 16 धावा तुम्हाला कुटाव्या लागतील. गोलंदाज होईल तयार. चौथं षटक घेऊन आलाय दिनेश पडगे. शशिकांतला आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू आपण पाहिला त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट चेंडू आला. 11 चेंडू आणि 32 धावांची गरज. 11 चेंडू आणि 32 धावांची गरज. जिंकण्यासाठी कोण जिंकणार कोण राहणार हा पटका चांगला आहे. कॅप मध्ये जातोय डीप लॉंग ऑफला कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जाईल सीमाबार चौकार. कोशिश करने वालों की आणि डॉक्टर कलाम साहेब नेहमी म्हणायचे. आता हा चेंडू आपण पाहतोय अगदी डॉट चेंडू आणि कमबॅक करतोय गोलंदाज. जबरदस्त गोलंदाजी आहे. समीकरण बदलताना आपण पाहू शकाल 9 चेंडू 28 धावांची अद्याप गरज आहे. जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 9 चेंडू 28 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा दिनेश पडगे.
वेगवान चेंडू वेगावर स्वार होऊन तिथे गोलंदाजी केली जाते. प्रत्येक डॉट चेंडू आणि खरं तर प्रेशर येईल चिपळे संघावर. खरं तर मगाशी मी उल्लेख केला होता, डॉक्टर कलाम साहब नेहमी म्हणायचे, दुनिया की हर चीज टूट जाती है ठोकर खाने के बाद, और कामयाबी ऐसी चीज है जो ठोकर खाने के बाद मिलती है. गोलंदाज तयार. पॉइंटच्या वरतून खेळलेला हा फटका अगदी गोल क्षेत्ररक्षक मध्ये लागलेली रेस आपण पाहिली आहे आणि दोन क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाईल सीमाबार चौकार. 7 चेंडूमध्ये 24 धावांची अद्याप गरज जिंकण्यासाठी. सामना खरं तर अजूनही संपलेला नाहीये. हा चेंडू सामन्याचा खरं तर निकाल दर्शवेल की काय. आणि हाही फटका पॉइंटच्या वरतून क्लासिकल स्ट्रोक. चेंडू जाईल सीमा पार चौकार. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. थँक्यू व्हेरी मच. एकूण 4 षटक आपण पहिले. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसऱ्या षटकामध्ये 13 आणि चौथ्या षटकामध्ये आल्या 12. खरं तर 12च्या सरासरीनं चालले फलंदाजी करताना चिपळे संघ 6 चेंडूमध्ये. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पोंचे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 चेंडूमध्ये आता बनवायचे 20 धावा आणि या 20 धावा तुम्हाला कंपल्सरी बनवावे लागतील. जिथे आपण पाहतोय माऊली स्टोर, जिथे 4500 रुपयाला सायकल तुम्हाला पाहायला मिळेल आणि सर्व बॅनर आपण पाहतोय छायाचित्रण केले जाते साहेबप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. 6 चेंडूमध्ये बनवायच्या 20 धावा. पहिल्या चेंडूवर जर एखादा षटकार आला तर सामना खरं तर चिपळे संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळेल आणि एखादा डॉट चेंडू आला तर बोंचे संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळेल. आता खरं तर संघर्ष करावा लागेल दोन्ही संघांना. दोन्ही बाजूने आक्रमक खेळाडू आपण पाहिलेत. सुनील फडकेला आपण पाहतोय, कित्येक वर्षांचा अनुभव आज मात्र पणाला लावावा लागेल. 6 चेंडूमध्ये 20 बनवायचे आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर हा डॉट चेंडू उचली घेणारा चेंडू डॉट पडेल. 5 चेंडू 20 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर 4 धावांची. वाईडचा रिव्ह्यू घेतलाय. येस, पाहूया हा चेंडू आपण एक्झॅक्ट कुठे लँड झालाय. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे आणि एकूण 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज जिंकण्यासाठी. बोनशे जिंकणार की चिपळे जिंकणार याच्याकडे लक्ष लागले गेले. शॉर्ट पिच चेंडू बॅटच्या मधोमध. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. खर तर चिपळे संघ बराच वेळ संघर्ष करत होता. आता आलेला हा षटकार आपण पाहिला, जिथे शशिकांतला पाहिला एकटा खर तर मैदानाच्या आतमध्ये नडतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाला. 4 चेंडूमध्ये 14 धावांची गरज जिंकण्यासाठी. आणि या चेंडू जर एखादा चौकार षटकार आला तर सामना खरं तर
रंगतदार होईल. 4 मध्ये बनवायच्या 14 धावा. सुनील फडकेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर कित्येक वर्षांचा अनुभव आणि दुसऱ्या बाजूला शशिकांत जो सुद्धा आक्रमक फलंदाज आहे आणि जसा षटकार लागला चिपले संघाच्या पाठीराख्यामध्ये जल्लोष पाहायला मिळाला. सामना जिंकणार कोण हा प्रश्नचिन्ह, कारण शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही सामन्याचा निकाल कोणीही सांगू शकत नाही आहे. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. हा चेंडू आपण पाहिला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात आणि हा थ्रो खरं तर पकडणं गरजेचं होतं आणि या चेंडूवर मिळतील 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 57 या धावसंख्येवर. 3 चेंडू 12 धावांची गरज. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. एखादा षटकार या चेंडूवर लागला हा चेंडू सामन्याचा निकाल स्पष्ट करणार, कारण या चेंडूवर धावा किती येतील, या चेंडूवर धावा किती येतील. चौकार आला तर 8 धावा राहतील, षटकार आला तर 6 धावा राहतील आणि हा फटका आडव्या बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू जाईल सीमाबार. नशिबाचा चौकार मिळेल चिपले संघाला. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. दोन चेंडू आणि 8 धावांची गरज. खरं तर 2 चौकार आल्या. सामना पूर्णपणे खरं तर दोन्ही बाजूने झुकतोय. जर षटकार आला तर मात्र सामना खरं तर दोन्ही बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळेल. सामना खुला शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल यातील मात्र शंका नाही. सुनील बडगे गोलंदाजीच्या मार्कवर. हो, आडव्या बॅटनं ऑन साइडला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक खूप दूरवर. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावा मिळतील या चेंडूवर 2 आणि 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. कोण जिंकणार, चिपले जिंकणार की बोनशे जिंकणार. आता टेन्शन दोन्ही संघांचं वाढलंय, कारण 12व्या खेळाडूचं सुद्धा टेन्शन वाढलंय. जर षटकार आला तर चिपले जिंकणार आणि जर डॉट आला, एखादी विकेट आली आहे तर या सामन्यामध्ये बोनशे जिंकणार. 1 चेंडू 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. जर सामना तुम्हाला प्रेक्षक मायबाप आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या चेंडूसाठी. 1 चेंडू 6 धावांची गरज. कोण जिंकणार, कोण हरणार, चिपले जिंकणार की बोनशेत जिंकणार. जबरदस्त फाईट, पैसा वसूल सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. 1 चेंडू 6 धावांची गरज. ओ नाईस डिलिव्हरी आणि अखेरच्या चेंडूवर सामना जिंकलाय जय हनुमान बोन